बार्शी येथे डॉक्टर कुंताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. सत्यवर्तन प्रतिनिधी डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने आयोजित डॉक्टर कुंताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्कार 2024-25 वितरण समारंभ शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बार्शी येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण रंगमंदिर, श्री शिवाजी कॉलेज कॅम्पस येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, राष्ट्रपती पदक प्राप्त माननीय श्री रणजित भुरे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक, कवी व प्रभावी वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ सातत्यपूर्ण, मूल्याधिष्ठित व समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल यंदाचा डॉक्टर कुंताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विमलताई माळी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानाची शाल, श्रीफळ देऊन यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित म्हणून खजिनदार माननीय श्री जयकुमार शितोळे, वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर रामचंद्र जगताप, अध्यक्ष माननीय श्री सतीश अंधारे, प्राचार्य माननीय प्राध्यापक डॉक्टर अब्दुल शेख, तालुका आरोग्याधिकारी माननीय श्रीमती डॉक्टर अनिता बांगरे, कामगार नेते माननीय प्राध्यापक को तानाजी गोंबरे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, पत्रकारिता, कृषी, कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विमलताई माळी यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करत समाज प्रबोधनात साहित्यिकाची भूमिका अधोरेखित केली. संस्थेच्या वतीने आयोजित हा पुरस्कार समारंभ सामाजिक सांस्कृतिक चळवळीला प्रेरणा देणारा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सत्यवर्तन न्यूज मीडियाशी बोलताना पुरस्कारार्थी विमलताई माळी म्हणाल्या की डॉक्टर कुंताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे. या पुरस्कारासाठी आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते. माझ्या साहित्यिक प्रवासात मला नेहमीच वाचकांचे प्रेम व समाजाची साथ मिळाली. पुढील काळातही साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे. सर्व आयोजकांना व उपस्थित मान्यवरांना मी मनापासून शुभेच्छा देते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मान्यवरांचा परिचय व आभार प्रदर्शन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित राहिल्याने कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला, असेही विमलताई यांनी सत्यवर्तन न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले.